नेहमीच सर्वसामान्य लोकांसाठी आंदोलने मोर्चे काढून न्याय मिळवून देण्याकरिता समाजात झटलेला माणूस व गोरगरीब जनतेचा नेता म्हणून कुणबी तोफ म्हणून ज्याची ओळख आहे असे कुणबी सेना प्रमुख श्री विश्वनाथ पाटील साहेब यांची आज मुलाखत आपण पाहूया। नमस्कार, पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। या ठिकाणी कुणबी सेना प्रमुख व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाडा पालघर ठाणे जिल्ह्यातले या ठिकाणी उपस्थित आहेत माननीय श्री विश्वनाथजी पाटील साहेब। नमस्कार साहेब। नमस्ते। आपलं या पालघर न्यूज नेटवर्क मध्ये हार्दिक स्वागत आहे। आपणास मला काही प्रश्न विचारायचे आहेत। सध्या लोकसभेचं इलेक्शन आता जवळ आलेलं आहे, तारीखही डिक्लेअर झालेला आहे। त्या अनुषंगाने 2019च्या खासदारकीसाठी आपल्याला काँग्रेसकडून तिकीट घेण्याची इच्छुक आपल्याला आहे का? अशा पद्धतीची इच्छा मी व्यक्त करणं स्वाभाविक आहे, कारण 2014ला मी ज्यावेळेला ही लोकसभेची निवडणूक लढलो त्यावेळेला काँग्रेस पक्षाने 3 राष्ट्रीय नॉर्म्स बदलून मला हे तिकीट दिलं होतं। मला तिकीट द्यायला स्वतः राहुल गांधी आले होते। माझ्या चळवळीचा सन्मान त्यांनी मला तिकीट देऊन केला होता आणि स्वाभाविकपणे त्यावेळेला मला अतिशय माझा चांगला परफॉर्मन्स झालेला आहे। मोदी लाटेमध्ये देखील मला 3 लाखाच्या वरती मतं मिळालेली आहेत आणि त्यामुळे आता मी काँग्रेस पक्षाकडून तिकिटासाठी इच्छा व्यक्त करणं हे नैसर्गिक आहे आणि त्यामुळे मी तशी इच्छा व्यक्त केलेली आहे। आपण पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये कुणबी समाजाचं खूप मोठं अस्तित्व आहे आणि या ठिकाणी मतदारही खूप मोठ्या प्रमाणात आहेत, तर काय अपेक्षा असतील या समाजातल्या लोकांची? आता आपण कुणबी समाजाचा जो उल्लेख केलेला आहे, मी कुणबी या शब्दाची फार व्यापक व्याख्या बनवलेली आहे। जो शेती करतो तो कुणबी, मग त्याच्यामध्ये सर्व 12 बहुतेदार 18 आयुतेदार ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये येतात। महात्मा फुलेंनी सांगितलं होतं की शेतीशी निगडीत असलेले हे सबंध समाज जे आहे ते बहुजन आहे आणि ह्या बहुजन वर्गाला एकत्रित जोडून मी जमीन, पाणी, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर मजबूतीने लढे उभे केले। गेल्या 20 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये एकही जिल्हा असा सोडला नाही की शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि जे वंचित आहेत त्या सगळ्या वर्गासाठी मी दमदार लढे उभे केलेले आहेत आणि त्याची दखल जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी घेतलेली आहे। त्यामुळे मी करीत असलेला लढा हा एखाद्या वर्गापुरता, एखाद्या जातीपुरता मर्यादित नसून तो सबंध बहुजन वर्गाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा लढा आहे। जमीन, पाणी, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर जी काही लढाई झाली गेल्या 20 वर्षामध्ये त्याचा निश्चितपणे चांगली दखल राष्ट्रीय पक्षांनी घेतली आणि त्यामुळे ती लढाई आज आणखी व्यापक करून संसदेमध्ये मला न्यायची आहे। गेल्या 20 वर्षापासून आपण कुणबी समाजाच्या पाठीशी उभे राहून आणि अनेक मोर्चे, आंदोलने केलीत या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी। इथल्या स्थानिक नागरिकांना तुम्ही न्याय मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलने केली। 2014ला आपण इलेक्शनला उभे राहिले आणि मोदी लाट असताना सुद्धा काही फरकाने आपण आपला पराभव झाला, तर यावेळेसही जर तुम्हाला तिकीट मिळालं तर आपण कशा पद्धतीने लढा द्याल? मुळात माझा जन्म आदिवासी भागामध्ये झाला आणि त्यामुळे माझी आयुष्यातली सुरुवातीची जी वर्ष होती, साधारणपणे 1980 साली मी राजकारणामध्ये आलो आणि 1980 सालापासून तब्बल 20 वर्ष मी भारतीय जनता पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून, फाउंडर मेंबर म्हणून काम केलं। प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, त्याच्यानंतर RSSचा जरी विचार केला तरी मोहन भागवतांपासून तर सर्व नेत्यांच्या बरोबर माझा संपर्क आलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचं जे खोलवर काम उभं करायला पाहिजे होतं आदिवासी भागामध्ये ते मी केलं, यशस्वी करून दाखवलं। चिंतामणगा, विष्णू सभासारखे आज जे लोकप्रतिनिधी तयार झाले भारतीय जनता पक्षाचे, त्यात माझं मोठं योगदान होतं। मी आदिवासी भागामध्ये तब्बल 20-22 वर्ष काम केलेलं आहे आणि आजही आदिवासींची बांधिलकी मी मानतो, परंतु जे काही मी लढे उभे केले या लढ्याच्या संबंधामध्ये एक स्थानिक भूमिपुत्रांचं अस्तित्व ठेवण्याचा माझा एक मोठा उद्देश होता आणि त्यामुळे तो एखाद्या जातीमध्ये सीमित करण्यापेक्षा मी ते अधिक व्यापक स्वरूप त्याला दिलेलं आहे। आज कर्जमुक्तीचा लढा जो काही उभा राहिला महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये माझं महत्त्वपूर्ण योगदान आहे। त्यानंतर बडोदा ट्रेन, त्याच्यानंतर बडोदा हायवे, त्याच्यानंतर समृद्धी मार्ग, त्याचबरोबर तामसा वैतरणाचा जो गाजलेला लढा आहे त्या लढ्यांचा इतिहास तयार केला। 100 वर्षापूर्वी मुंबई महानगरपालिकेला इथून पाणी दिलं गेलं या ठाणे जिल्ह्यातून 125 वर्षापूर्वी ब्रिटिशांचं डोकं होतं ते। त्यानंतर धरणापाठोपाठ धरणं झाली या ठाणे जिल्ह्यामध्ये, परंतु तिथलं पाणी देखील कुणाला टिपूस पुढे प्यायला मिळालं नाही। बैलगाडीवरून
डोक्यावर हंडे घेऊन बैलाला पाणी आणावं लागतं, हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. आणि त्यामुळे मी त्यांचे जे लढे उभे केले वंचितांचे, त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण लढा त्याचा उल्लेख करता येईल. आपल्याला 800 लोकांना आपण नोकऱ्या दिल्या, त्याच्यामध्ये दलित समाजापासून आगरी समाजापर्यंत, तर त्याच्यामध्ये कुणबी समाजापासून मुस्लिम समाजापर्यंत सगळ्यांचा समावेश आहे. आणि एक ऐतिहासिक लढा केवळ जनतेच्या बळावर मी लढवू शकलो आणि त्यामुळे एक फार मोठं योगदान देऊ शकलो. त्याचबरोबर समृद्धी मार्ग, त्याच्या संबंधात भूमी संपादन जे काही जबरदस्तीने चाललं होतं, एकेका छोट्या छोट्या खेड्यामध्ये त्या ठिकाणी सैन्य घुसवण्यात आलं, रॅपिड ॲक्शन फोर्स घुसवण्यात आले, SRP घुसवण्यात आले आणि लोकांवर दान तपटशा केल्यानंतर शेतकऱ्यांची मजबूत बाजू घेऊन मी त्या ठिकाणी उभा राहिलो आणि सरकारला 4-4, 5-5 वेळेला कायदे बदलायला भाग पडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई, एक चांगलं महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये एक चांगलं मॉडेल उभं राहिलं असं मला वाटतं. आणि त्यामध्ये जनतेच्या रेटामुळे ते सगळं शक्य झालेलं आहे. त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी आणि कष्टकरी आणि शेतकरी वर्गाचे लढे हे माझं प्रमुख काम राहिलेलं आहे. आणि त्यामुळे ही लढाई आता जी मतांची जी काही लढाई आहे, निवडणुकीची जी काही लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो काही अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करण्याच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत मी रस्त्यावरची लढाई लढलो. पण माझी जनतेला मनापासून विनंती राहील की मला आता संसदेमध्ये जाण्यासाठी जनतेने पण परवानगी देणं फार गरजेचं आहे. राजकीय पक्षांनी देखील माझ्या संबंधामध्ये थोडा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे, कारण आजकाल जनतेच्या प्रश्नावर इतक्या पोट तिडकीने कोणी लढत नाही. गेली 42 वर्ष सातत्याने मी फार मोठं योगदान ह्या विषयाच्या संबंधामध्ये पूर्ण वेळ दिलेला आहे आणि त्याचा निश्चितपणाने मला लाभ ह्या निवडणुकीमध्ये मिळेल, मला आशा आहे. आपण कुणबी सेना प्रमुख आहात, आपण कुणबी समाजाचं एक मोठं नेतृत्व पण करत आहात. अनेकांनी काही टीका केल्यात की केवळ तुम्ही कुणबी समाजाचंच काम करताय, तर आपला इतर समाजाशी काय नातेसंबंध आहेत त्याबद्दल काय सांगाल? मी आपण मगाशी उल्लेख केलेला की कुणबी सेना ही एखाद्या विशिष्ट समाजापुरती मर्यादित नाही. कुणबी हा शब्द व्यापक आहे. कुणी वाडवळ आहेत त्यांनी वाड्या लावल्या, कुणी माळे आहेत त्यांनी मळे बांधले, कुणी डोंगरदऱ्यातली शेती कसली. आज आदिवासी समाजामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर जमीन आहे. आज आपण विक्रमपासून आता ह्या विक्रममध्ये माझ्या जन्मगावी आपण बसलेलो, तिथे 1882 सालचं माझं घर आहे. आदिवासी समाजाच्या बरोबर आमची मोठी बांधिलकी आहे. जव्हारच्या राजाची संस्थांची कचेरी माझ्या घरातून चालत होती, त्याचा एक चांगला मोठा इतिहास माझ्याबरोबर आहे. आणि म्हणूनच इथला वारली कसा राहतो, इथला ठाकूर कसा राहतो, इथला कोळी कसा राहतो, इथला कातकरी कसा राहतो, हे मी खूप जवळून बघितलेलं आहे. आणि त्यांच्यासाठी देखील दमदार लढाई रस्त्यावरती मी केलेली आहे. त्याच्यामुळं कुठलाच जातीचे लोक आज मला त्याचे मानत नाही, कारण मागच्या वेळेला 2014 साली ज्यावेळेला मला तिकीट मिळालं त्यावेळेला 1 लाख मुस्लिम समाजाच्या लोकांनी मला मतं दिलेली आहे. हे कसं होतं काय, लोकांनी मला मानलेलं आहे. लोकांनी म्हणजे सर्व धर्मामध्ये, सर्व जातीमध्ये माझं जे वर्तन राहिलेलं आहे ते वर्तन अतिशय चांगलं राहिलं, लोकाभिमुख राहिलेलं आहे आणि त्याचा निश्चितपणे आता मला ह्या निवडणुकीमध्ये लाभ होतो. 2014च्या दरम्यान ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये तुम्ही उभे राहिले आणि तुम्हाला 3 लाखाच्या वरती मतदान झालं. यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि त्याच्यामध्ये विधानसभेमध्ये केवळ 90,000च्या आतमध्ये म्हणजे लाखाच्या आतमध्येच फक्त मतदान झालं. याचं नेमकं कारण काय? साधारणपणे ह्या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा क्षेत्र येतात. त्याच्यामध्ये भिवंडी पूर्व, पश्चिम, भिवंडी ग्रामीण, कल्याण पश्चिम आणि त्याच्यानंतर मुरबाड आणि शहापूर असे हे 6 विधानसभा क्षेत्र आहेत. काँग्रेसचा प्रवेश होऊन मला आता 5 वर्ष झालेली आहेत. काँग्रेस पक्षामध्ये मी अत्यंत जबाबदारीच्या पदांवर काम करतो. आज मी AICCचा मेंबर आहे. माननीय अशोकरावजी चव्हाण, माननीय राहुलजी गांधी यांनी माझ्यावर काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळे मी महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी आहे, काँग्रेस पक्षाच्या प्लॅनिंगमध्ये आहे. आणि एवढंच नव्हे तर आता काँग्रेस पक्षाचा मी स्टार प्रचारक देखील आहे. परंतु गेल्या 20-25 वर्षापासून काँग्रेस पक्षाची एक नाळ जी होती शेतकऱ्यांच्या बरोबरची, हे ज्या वेळेला मुंबईच्या लगतचं बिल्डर लॉबीचं राजकारण सुरू झालं त्यावेळेपासून काँग्रेसच्या पतनाला प्रारंभ झालेला आहे. आणि काँग्रेस ही शेतकऱ्यांमध्ये, कष्टकऱ्यांमध्ये जी रुजलेली होती ती काही प्रमाणामध्ये त्याची मोठ्या प्रमाणात पिछाड झालेली आहे. आणि काँग्रेस पक्षाला मुळातून जो जनाधार आहे, खऱ्या अर्थाने दलित आहे, आदिवासी आहे, मुस्लिम समाज आहे, शेतकरी आहे, या सबंध वर्गाला जोडण्याच्या दृष्टिकोनातून माझं संघटन कौशल्य मी पणाला लावलेलं आहे. परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर म्हणजे जी काही युती झाली नाही 2 पक्षामध्ये, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षामध्ये, जी काही दरी निर्माण झाली आणि एकदम समोर निवडणुकीला जावं लागलं. 2 पक्षामध्ये निवडणूक एकत्रित केली जाईल अशी भावना शेवटच्या दिवसापर्यंत होती. परंतु त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये फटाफट झालेले आहे. राष्ट्रवादीचे मोठ्या प्रमाणात
कार्यकर्ते जे होते ते BJPमध्ये गेलेले आहेत आणि त्याचा परिणाम असा थोडा झालेला आहे की संघटनात्मक काम ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं आणि योग्य जनाधार असलेल्या माणसांकडे जे नेतृत्व जायला पाहिजे पक्षाचं ते देण्याच्या बाबतीमध्ये अजून तेवढं यश मिळालेलं नाही. पिरियड कमी पडलेला आहे आणि त्यामुळे संबंध कोकणामध्ये असलेला मोठा कुणबी समाज की जो 65% आहे, ह्या समाजाच्या बरोबर ह्या पक्षाची जी नाळ आहे ती जोडण्याचं काम माझं कसोशीने सुरू आहे. जोपर्यंत हा समाज काँग्रेसच्या बरोबर होता कुणबी समाज, तोपर्यंत ह्या कोकणामध्ये संबंध आमदार संबंध खासदार हे केवळ काँग्रेस पक्षाचे होते आणि जोपर्यंत त्या समाजाने हरकत घेतली नंतर हा संबंध समाज जो आहे हा सेना BJPकडे ओढला गेला आणि जातीवादी पक्षांमध्ये गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची प्रगती झालेली नाही ह्या समाजाची, हे समाजाला कळून चुकलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या वेळेला मला जर तिकीट मिळालं निश्चितपणानं तर कोकणामध्ये काँग्रेस पक्षाची उभारणी करायला मला निश्चितपणानं फार मोठं बळ मिळणार आहे आणि याची जाणीव पूर्णपणाने आमच्या पक्षश्रेष्ठींना आहे, याची मला खात्री आहे. आणि त्यामुळे तिकीट मिळालं काही फार मोठा मला म्हणजे प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही. 2014च्या निवडणुकीमध्ये आपण जेव्हा निवडणुकीच्या समोर जात असताना आपल्याला भाजपाकडून तिकीट मिळण्याचं काय ऑफर आली होती का? हो, निश्चितपणानं ऑफर आली. स्वाभाविक आहे, मी त्यांच्याबरोबर 25 वर्ष काम केलेलं आहे. माझ्या कामाची त्यांना सगळी कल्पना आहे. माझे कुठल्याही प्रकारचे जास्त मोठ्या प्रमाणात मतभेद नव्हते, मात्र वैचारिक मतभेद माझे निश्चितपणानं होते. राम मंदिरासारख्या मुद्द्याला त्यांनी जे काही प्राधान्य दिलं त्याच्याऐवजी मला असं म्हणणं होतं की रोटी रोजी रोजगार ह्या विषयावर आपण प्राधान्य देऊ आणि असे भावनेचे प्रश्न काढून जाती धर्मामध्ये भेद करणं किंवा त्याच्यामध्ये तेढ वाजवणं ही गोष्ट निश्चितपणानं ती शोभादायक नव्हती, चांगली नव्हती. आणि त्यामुळं आम्ही बहुजन समाजामध्ये ह्या पक्षाला आम्ही मोठ्या प्रमाणावर जनाधार प्राप्त करून दिला होता. परंतु ज्यावेळेला आपल्या मनासारखं काम चालत नाही त्यावेळेला माझ्यासारखे कार्यकर्ते दुरावले आणि ते दुरावणं पण स्वाभाविक होतं. एवढंच नाही तर मी आधी वॉर्निंग दिली होती की मी आपल्याबरोबर थांबणार नाही, तुम्ही माझ्या पद्धतीने जाणार आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुणबी सेनेचं आपण निर्माण केलं आणि आज तीच कुणबी सेना महाराष्ट्रामध्ये निश्चितपणानं कष्टकरी आदिवासी आणि शेतकरी वर्गाला आपली वाटते. हे माझं एक मोठं यश आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामध्ये मला फार मोठं मोलाचं योगदान कार्यकर्त्यांनी आणि समाजातल्या सर्व घटकांनी दिलेलं आहे. 2019च्या या लोकसभा निवडणुकीसाठी भिवंडी लोकसभेसाठी अनेक मंडळी म्हणजे या तिकिटासाठी इच्छुक आहेत. जर तुम्हाला जर त्या ठिकाणी तिकीट नाकारलं किंवा नाही मिळालं तर तुमची भूमिका नेमकी कशी असेल? मुळात मला तिकीट नाकारलं जाईल असं मला वाटत नाही. माझा जो कामाचा परफॉर्मन्स आहे, जनरली माणूस पडल्यानंतर घरात बसतो, पण मी त्यानंतर दमदार लढे उभे करून जनतेच्या बरोबर सातत्याने राहिलो याची सगळी नोंद पक्षश्रेष्ठींना आहे. बघा, ज्यावेळेला राहुल गांधींसारखा माणूस मला तिकीट द्यायला येतो आणि माझा परफॉर्मन्स इतका चांगला असताना पक्षश्रेष्ठी मला तिकीट नाकारतील असं मला वाटत नाही. पण समजा पक्षश्रेष्ठींनी जर तिकीट नाकारलं तर त्यावेळेला नेमकी परिस्थिती काय उद्भवेल याचा अंदाज अजून मला देखील आलेला नाही. कारण एक मोठा कष्टकरी वर्गाचा, शेतकऱ्यांचा एक मोठा रोष निश्चितपणानं काँग्रेस पक्ष स्वीकारणार नाही असं मला वाटतं. जनतेमधून खास करून वाडा, भिवंडी आणि या पालघर जिल्ह्यातल्या आणि ठाणे जिल्ह्यातल्या जे कुणबी समाज आहेत आणि इतर समाज आहेत त्यांची एक आशा तुमच्याकडूनच आहे की तुम्ही पुन्हा एकदा या रिंगणामध्ये उभं राहिलं पाहिजे आणि तुम्ही या लोकांसाठी इथले जे स्थानिक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. गेल्या 42 वर्षात माझं एक ऑब्झर्वेशन असं आहे की ह्या भागातल्या विकासाच्या दृष्टिकोनातून जी दमदार पावलं पडायला पाहिजे होती आणि लोकप्रतिनिधी जे व्हिजन पाहिजे होतं ते व्हिजन नसल्यामुळं आज स्थिती अशी आलेली आहे की आम्ही मुंबईला पोचतो, मुंबईला सर्व प्रकारचं पाणी आम्ही इथून देतो, पण स्थानिक नैसर्गिक संपत्तीवर हा स्थानिकांचा अधिकार असतो, तो अधिकाराचं उल्लंघन या ठिकाणी होतं. किमान 50% वाटा हा ठाणे जिल्ह्याला पाण्यामध्ये मिळाला पाहिजे. आज तुम्ही बघा, ह्या भागामध्ये जर खऱ्या अर्थाने रोजगार उभा करायचा असेल तर इथली जमीन ही हिरवीगार झाली पाहिजे. इथे पैसे देणारी पिकं आपण घेतली पाहिजे. फुलाच्या वाड्या आहेत, दुधाचा धंदा आहे, त्याचबरोबर केळीच्या बागा आहेत, भाजीपाला आहे, त्याच्यानंतर कुक्कुटपालनासारखा व्यवसाय. आज मुंबईसारखी एवढी मोठी जागतिक बाजारपेठ आपल्या शेजारी आहे आणि त्या बाजारपेठेचा खऱ्या अर्थाने ॲडव्हान्टेज आज कोल्हापूर, सोलापूर, गुजरातकडचे शेतकरी उचलतात, त्यांचा माल इकडे येतो. पण आज आम्हाला जर प्यायलाच पाणी नाही, सिंचनाचा मोठा अनुशेष ह्या भागामध्ये राहिलेला आहे. एक तर पश्चिम महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी कृष्णा खोऱ्याला वर्षाकाठी 25-25 हजार रुपये कोटी दिले जातात. उत्तर महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी तापी खोऱ्याला हजारो कोटी रुपये दिले जातात. परंतु प्रत्यक्षात सिंचनासाठी म्हणून कोकणामध्ये जे काही मोठं काम व्हायला पाहिजे होतं ते काही झालं नाही आणि त्यामुळे जमिनीचा विकास जो काही व्हायला पाहिजे तो झाला नाही. एकाच पिकावर शेतकरी अवलंबून राहतो
आणि एकाच पिकावर अवलंबून असल्यामुळं आज इथला शेतकरी बर्बाद झालेला आहे आणि तो बर्बाद झालेला शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये अडकलेला आहे. त्यामुळे जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून मोठ्या प्रमाणात जमिनीची विक्री झाली आणि ती विक्री झाल्यानंतर धनदांडग्यांच्या ताब्यामध्ये ह्या संबंध जमिनी गेलेल्या आहेत आणि मुंबई ही मोठी बाजारपेठ असल्या कारणानं इथले जमिनीचे भावही वाढलेले आहेत आणि त्यामुळे मला अशी भीती वाटायला लागली की ही स्थिती जर कायम राहिली तर लोकांचं जगणं मुश्किल होईल. शेती हा धंदा पूर्णपणानं नष्ट होईल आणि तो नष्ट झाल्यानंतर लोकांनी काही लोखंड खाऊन राहायचं आहे का? आज ह्या भागामध्ये लोखंडाचे कारखाने आणले, काही गरज नव्हती त्याची. असे प्रदूषणकारी कारखाने इथे काढण्याची गरज नव्हती. हा शेतीप्रधान संबंध प्रदेश आहे. आपल्याला माहिती आहे का वाड्यासारख्या ठिकाणी आपण सृष्टीकोलम भाताची निर्मिती करतो की जी जगामध्ये प्रसिद्ध होती. आज तो इतिहास जमा झाला. जेवढे 80% कारखाने उभे राहिलेले आहेत त्याच्यातले सगळे लोखंडाचे कारखाने आणले आणि त्यामुळे त्या लोखंडाच्या कारखान्यांमध्ये स्थानिक जनतेला कुठल्याही प्रकारचा रोजगार मिळालेला नाही. आज शेतावर जायला तरुण पिढी कोणी उत्सुक नाही, कारण पाणीच नाही, एका पिकावर अवलंबून आणि त्या पिकाला धड भाव मिळत नाही, ही स्थिती आहे. आणि हे सबंध प्रश्न घेऊन माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्यांनी मोठे लढे उभे करून सबंध शेतकरी वर्गाला जवळ केलेला आहे आणि ते जवळ करून केवळ संघर्ष करून उपयोग होणार नाही, तर आता सत्तेमध्ये जाऊन बसून काहीतरी वेगवान काम करण्याची आवश्यकता आहे. कारण मुळात आपण आदिवासी भागामध्ये राहतो. आदिवासीच्या विकासासाठी 700 ते 800 कोटी रुपये वर्षाला खर्च करण्याचा आदिवासी विकास मंत्र्याला अधिकार आहे. मी अतिशय निराशेने या ठिकाणी बोलतो की ज्या लोकांसाठी खस्ता खाऊन आम्ही ज्यांना मोठे केले ह्या भागामध्ये, विकासाचा ध्यास घेऊन आम्ही त्याच्यासाठी वडापाव खाऊन आम्ही लोक रस्त्यावर आलो आणि त्या लोकांना मोठं झाल्यानंतर बाबा गरिबांचा विसर पडलेला आहे. आज ह्या भागामध्ये तुम्ही रस्त्यांची चाळण झालेली पाहता की मला सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये जो आज अब्जावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे तो आपण डोळ्याने पाहतो. विक्रमगडसारखा तालुका मी एका रात्रीमध्ये केला 1996 साली, परंतु तो तालुका आज पालकमंत्र्यांचा ह्या ठिकाणी मतदारसंघातलं एक मोठं गाव विक्रमगड, तो तालुका 50% देखील नाही, 50% कार्यालय इथे आलेली नाही. हा तालुका पूर्ण अपूर्ण अवस्थेमध्ये राहिला. मला चांगलं आठवतं की मी ज्यावेळेला बीजेपीचा अध्यक्ष होतो, जिल्ह्याचा अध्यक्ष होतो 1998 साली, त्यावेळेला प्रमोद महाजन आणि त्याच्यानंतर राम नाईकांची मदत घेऊन मी डहाणू नाशिक रेल्वेची आखणी करण्यासाठी गव्हर्नमेंटला ह्या ठिकाणी कार्यक्रम करायला लावला होता. जव्हारसारख्या ठिकाणी दुर्गम भागामध्ये ज्यावेळेला रेल्वेचा कार्यक्रम रेल्वे मंत्र्यांनी येऊन केला त्याला लोकांमध्ये आशा तयार झाली होती. परंतु त्या बाबतीमध्ये गेल्या 20-25 वर्षामध्ये बीजेपीची सत्ता आल्यानंतर देखील बीजेपीला मोठा त्याला यश काही मिळालेलं नाही. किंवा त्या लोकांचे प्रश्न घेऊन कार्यकर्त्यांनी जे भांडायला पाहिजे तसं काही होत नाही. आता राजकीय पक्षांमध्ये कंत्राटदारांच्या टोळ्या उभ्या राहिलेल्या आहेत. कार्य आणि कार्यकर्ता याचा काही संबंधच राहिलेला नाही आणि त्यामुळे जे आज निव्वळ कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आमदार खासदार पण त्यांच्याच बरोबर चालतात, त्यांच्याच बरोबर फिरतात. हे जे काही विदारक चित्र इथं तयार झालेलं आहे, मुळात प्रशासनावर पण कोणाचा कंट्रोल नाही. प्रशासनावर कंट्रोल नसल्या कारणानं ह्या भागामध्ये कोणी यायला तयार नाही, आलेच तर ते टिकत नाही आणि आले तरी त्यांची पैशावर नजर असते, ही स्थिती आहे. अराजक सादृश्य परिस्थिती आज आदिवासी भागामध्ये आहे. त्याला नेतृत्व राहिलेलं नाही आणि ते नेतृत्व आपण तळागाळातून प्रत्येक समाजामध्ये लिडरशिप उभी करून निश्चितपणाने ते नेतृत्व उभं केलं पाहिजे. धन्यवाद. या ठिकाणी कुणबी सेना प्रमुख एक जनतेचे खऱ्या अर्थाने जे जननेते म्हणतात या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं त्याबद्दल धन्यवाद साहेब. या ठिकाणी पालघर न्यूज चॅनलचं देखील मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे आम्ही कष्टकरी आणि शेतकरी वर्गासाठी जे काही लढे उभे करतो त्याला एवढी प्रसिद्धी कोणी देत नसतं. त्यामुळे जनतेच्या समोर खरं काय ते काही जात नाही, परंतु आपण जो काही प्रयत्न चालवलेला आहे पालघर जिल्ह्यामध्ये एक अत्यंत ही महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद.